गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर 3.20 कोटीने फसवणूक करणाऱ्या दोन भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या दोन भावंडांनी 5 जणांची फसवणूक केली आहे। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी 7 ते 8% परतावा देण्याचे आमिष देत त्यांनी लोकांना लुटले। सुरुवातीला 5 लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आमगाव शहरातील बनिया मोहल्ल्यातील किसन चंपालाल पांडे व 21 व कन्हैया चंपालाल पांडे 24 या आरोपीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना 7 ते 8% प्रमाणे प्रति महिना परतावा रिटर्न देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलचुराज व्यंकट रंगप्पा कमैया वय 58 यांच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला आहे। आरोपी भावंडांनी कमैया यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीसाठी पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 7% दराने व्याज देऊ असे आमिष दाखवले। सुरुवातीला कमैया तयार झाले नाहीत, परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले। सन 2023ला दिलेल्या पैशांची गरज असल्याने कमैया यांनी किसन पांडे यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली, परंतु तो नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला। 3,19,75,000ने फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी भादवी कलम 420, 418, 403, 406, 120 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यात आणखी फसवणूक झाल्याची नावे समोर येण्याची शक्यता आहे आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पोलीस स्टेशन आमगाव येथे फिर्यादी चलुराज व्यंकटरमैया कमैया वय 58 यांनी तक्रार दिली की माहे जून 2012 पासून ते आतापर्यंत एक किसन चंपालाल पांडे वय 21 व कन्हैयालाल चंपालाल पांडे वय 24 यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 7 ते 8% परतावा देऊ असा आमिष दाखवून वेळोवेळी 2012 पासून ते आतापर्यंत फिर्यादी याच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 420, 418, 403, 406, 120 भादवी असा गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत। लोकनायक न्यूज